चेंडू फेकले गेले ते सोहम याच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवरती एक धाव आणि दुसऱ्या चेंडूवरती मात्र या ठिकाणी झेलबाद होतोय तो जितू. एकही रन न करता डगआउट मध्ये परततोय 0 धावसंख्येवरती जितू. त्याची जागा आता आकाश. सोहम टू आकाश आणि उंच असा लेग दिशेने कटवलेला चेंडू पाहूया काय होतोय आणि पंच या ठिकाणी निर्णय देतील षटकार. सीमा धावसंख्येला या ठिकाणी आकार दिला तो 6 धावेने. धावसंख्या होते 7. पहिल्या 2 चेंडूमध्ये 1 धावसंख्या होती. तिसऱ्या चेंडूवरती खणखणीत षटकार ठोकून धावसंख्येला आकार दिला. 7 धावसंख्येवरती पुन्हा एकदा ऑफच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. पंच या ठिकाणी रोहन मांढरे घोषित करतात. अवांतर चेंडू आहे या ठिकाणी. वाईड चेंडू घोषित केला जातोय. अवांतर धावेत भर. धावसंख्या होते 8. वाईड चेंडू. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या होते 8. पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू पाहायला मिळतोय. वाईड चेंडू पुन्हा घोषित केला जातोय तो पंचांकडून. खूपच हायटेड चेंडू आहे. फलंदाजाच्या डोक्यावरून सुद्धा मला वाटतं डोक्याच्या वरती सुद्धा जवळपास 1 फूट एवढं तरी अंतर असेल एवढा चेंडू वरती होता आणि पंचांकडून त्याला वाईड घोषित करण्यात येतोय. धावसंख्येत भर. अवांतर स्वरूपामध्ये धावसंख्येत भर होते. धावसंख्या होते 9. 3 चेंडू आणि 9 धावा झालेल्या आहेत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सोम मारा करतोय. पुन्हा ऑफच्या दिशेकडे चेंडू काहीसा उसळी घेणारा चेंडू होता. क्षेत्ररक्षणाला समजला नाहीये. चेंडू सीमा पार. चौकार. नाहीये. धावसंख्या होतीये 13. चेंडू 4. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. पहिल्या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक. धावसंख्या होतीये 13. क्षेत्ररक्षकाकडून उसळी घेतला होता चेंडू आणि चेंडूने उसळी घेतल्यामुळे क्षेत्ररक्षकाला काही समजला नाहीये. परंतु 4 धावांची भर झाली. जिथे कुठे 1 धाव मिळाली असती तिथे 3 धावा अधिक मिळाल्या आणि अशा रीतीने हा पुढचा चेंडू निर्धाव चेंडू. 5 चेंडू फेकले गेलेले आहेत. आतापर्यंत धावसंख्या होतीये 13. पुढचा चेंडू पुन्हा एकदा त्याचा समाचार घेताना चेंडू काहीसा बॅटच्या पट्ट्यात आला नाहीये आणि 1 धावेवरती समाधान मानावं लागतंय ते फलंदाजाला. आणि पहिल्या षटकाअखेर धावसंख्या होतीये 14. पहिल्या षटकाअखेर धावसंख्या होते 14. सॅम आणि आकाश दोन्ही फलंदाज जिद्दी मराठी बॉईज यांचे हे आघाडीचे फलंदाज आहे. एक आघाडीलाच फलंदाज आला होता. एक 1 डाऊन फलंदाज आहे. जितूला मात्र काही न करता भोपळ्यावरती मागे परतावं लागलं. पहिल्या चेंडूवरती बॅटची आतली कडा घेऊन तो झेलबाद झाला. नाव सांगा. आशिष. पुढील गोलंदाज आशिष. स्ट्राईक वरती आहे सॅम. माफ करा आकाश. स्ट्राईक वरती आकाश. नॉन स्ट्राईकला सॅम. गोलंदाजी करतोय आशिष. सुंदर असा कटवलेला चेंडू लेगच्या दिशेने. पाहूया किती धावा मिळत आहेत. परंतु 4 धावा घोषित करतायत पंच या ठिकाणी. चौकार. खणखणीत सणसणीत चौकार. 4 धावेनी धावसंख्येत भर. धावसंख्या होते 18.
पहिल्या चेंडूचा पुरेपूर समाचार घेतलाय. गोलाकार ग्राउंड असल्यामुळे, गोलाकार मैदान असल्यामुळे चेंडू ज्या दिशेने जाईल, जर यष्टीरक्षकाला जर चित केलं तर चेंडू हा सीमापारच होणार. पुन्हा एकदा लेगच्या दिशेने कडलेला चेंडू पाहूया. मिड विकेटला जाणारा चेंडू, किती धावा मिळतात की एकाच धावती समाधान पाहिजे असते. पुन्हा एकदा पाहूया. या ठिकाणी ओव्हरथ्रोचा प्रयत्न होता, परंतु समाधान मांडलं. एकाच धावेवरती धावसंख्या होते 19. पुढील चेंडू, सुंदर चेंडू, काहीसा चेंडू समजला नाही तो फलंदाजाला. ऑफच्या दिशेने मारण्याचा चेंडू, पण थोडासा लेग कड टाईपचा चेंडू होता. थोडस वळण घेतलं चेंडूने, त्यामुळे चेंडू काही बॅटच्या पट्ट्यात आला नाही. पुढील चेंडू, आणि पुन्हा एकदा हा वाईड स्वरूपामध्ये पंच घोषित करतात अवांतर चेंडू. खूपच चेंडू उंच स्वरूपाचा चेंडू होता. काही चेंडूचा तर पूर्णपणे समाचार घेऊ शकला नसता फलंदाज, आणि हा चेंडू मारणं म्हणजे खूप कठीण असतं. अवांतर धावेने भर, धावसंख्या होते 20. पुन्हा एकदा लेगला कटवलेला चेंडू, पाहूया किती धावा मिळत आहेत त्या. पंच या ठिकाणी घोषित करतायत चौकार. दोन चेंडू बाकी आहेत, 4 चेंडू झालेले आहेत, आणि धाव संख्येला आकारला मिळतोय तो 24. दुसरं षटक मार्गस्थ असताना या रखरखत्या उन्हामध्ये क्रिकेट खेळणं. पहा मित्रांनो, तुम्ही तर मैदानामध्ये उभे आहात, डोक्यावरती फक्त टोपी आहे, आणि मला वाटते जवळपास टेम्परेचर हे 40-42च्या आसपास असू शकेल. आणि या रखरखत्या उन्हामध्ये क्रिकेटचा आनंद मात्र आपण घ्यायला कोणी कमी पडत नाहीये. पुन्हा एकदा उंचावून कडवण्याचा प्रयत्न, पण तो झेलबाद होऊ शकतो, आणि बाद. दुसरा झटका. आता सोनू आणि आकाश, सोनू आणि आकाश, गोलंदाजाचं नाव मित्रा संकेत. तिसरं षटक आपल्या संघासाठी या ठिकाणी टाकण्यासाठी येतोय संकेत. स्ट्राईक वरती आहे आकाश, आणि गोलंदाजीचा मारा करण्यासाठी येतोय संकेत. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू संकेताच्या माध्यमातून, आणि उंचावरून गगनचुंबी षटका, सुपला शॉट पाहायला मिळतोय. आणि ती काय असेल पुढच्या चेंडूची, पुढचा चेंडू कोणत्या स्वरूपाचा चेंडू असेल. पुन्हा एकदा हा थोडासा लेग कटर चेंडू फेकला गेला, आणि परंतु पंच या ठिकाणी वाईड घोषित करतायत. अवांतर धावेत भर, धाव संख्या होते 31. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा लेगला कटवण्याचा चेंडू, परंतु चेंडू काहीसा समजला नाहीये. लेग कटर चेंडू होता, चेंडू बादच्या पट्ट्यात. वाव, ऑफला मारलेला सुरेख चेंडू, पण तू झेल होतोय का, आणि सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं.
पण पुढचा चेंडू मात्र संकेतने प्रत्युत्तर दिलेलं आहे, चोख प्रत्युत्तर दिलेलं आहे आणि बाद होतोय तो आकाश. पुढचा फलंदाज सचिन, आकाशची जागा घेण्यासाठी होते सचिन. चला, चालू सामना संपल्यानंतर पुढील सामना जननी देवी तळेघर काशवी 11 दोन्ही संघाचे संघनायक या ठिकाणी उपस्थित राहायचे. दोन्ही संघाचे संघनायक आणि आपली प्रवेश फी जर बाकी असेल कृपया. वाईट चेंडू या ठिकाणी घोषित केला गेलेला आहे. पुन्हा एकदा उंचावून मारण्याचा प्रयत्न, कडा घेतलेली वरच्या दिशेने, परंतु झेल होऊ शकला नाही. किती धावा घेतात पाहूया आणि एक धावेवरती समाधान मानावं लागतंय. झेल होऊ शकला असता परंतु झेल काहीसा क्षेत्ररक्षणाच्या टप्प्यात आला नाहीये आणि एक धाव. धाव संख्या होते 33. चला, काशवी 11 आणि जननी देवी तळेघर. सुंदर चेंडू, लेग कटर चेंडू होता. चेंडू काहीसा समजला नाहीये. फलंदाजाला वाटलं बॅटच्या टप्प्यामध्ये चेंडू आहे आणि निर्धाव चेंडू या ठिकाणी घोषित आहे. षटक सुद्धा या ठिकाणी शेवट. 3 चेंडू झालेले आहेत. सॉरी, 1 2 एक बॉल बाकी है, 5 बॉल. एक बॉल बाकी है. एक चेंडू शिल्लक आहे. एक चेंडू शिल्लक आहे. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे मित्रांनो. धाव संख्या होतीये 33. सुंदर चेंडू, पुन्हा एकदा लेग कटर चेंडू स्टंपच्या बाहेर जाऊन मारण्याचा प्रयत्न. ते 33. चला, शेवटचं षटक शिल्लक आहे. चला, नाणेफेकीसाठी यायचंय जननी देवी. जननी देवी तळेघर आणि काशवी 11. काशवी 11चा संघनायक काशवी 11चा संघनायक जननी देवी तळेघर संघाचा संघनायक या ठिकाणी उपस्थित आहे. काशवी 11 संघाचा संघनायक त्वरित या ठिकाणी व्यासपीठाकडे उपस्थित राहायचे. टॉस का बॉस या ठिकाणी आपण उपस्थित राहायचे. चला, पंच सामना सुरू करा. शेवटचं षटक असेल पूर्वार्धामधलं. वाईड चेंडू या ठिकाणी घोषित केला जातोय. बॉलर आहे, बॉलरचं नाव मित्रा प्रथमेशचा पहिला चेंडू अवांतर चेंडू, वाईड चेंडू घोषित केला जातोय. पुढील चेंडू प्रथमेश, पाहूया काय करतोय. पुन्हा एकदा मला वाटतं वाईड चेंडू. पुन्हा एकदा पंच या ठिकाणी वाईड चेंडू घोषित करतात. लेंथ, लाईन आणि लेंथ थोडा भरकटलेला दिसतोय गोलंदाज प्रथमेश. पहिले 2 चेंडू फेकले, दोन्ही चेंडू हे अवांतर चेंडू होते, वाईडच्या स्वरूपामध्ये चेंडू होते. लाईन अँड लेंथ वरतीच गोलंदाजी करावी लागेल, तेव्हा धावा रोखल्या जाऊ शकतील. पुढचा चेंडू प्रथमेशचा पुन्हा एकदा. आता मात्र सुरेख चेंडू, ऑफ कटरचा चेंडू होता. चेंडू काहीसा समजला नाही. अशाच प्रकारचे चेंडू आपल्याला फेकावे लागतील, अशाच प्रकारची गोलंदाजी करावी लागतील जेणेकरून फलंदाज अडचणीत येईल.
फलंदाजाला गोलंदाजी समजणार नाहीये. वेगवेगळ्या स्वरूपाचे चेंडू फेकावे लागतील आणि प्रथमेशला ती कामगिरी बजावावी लागेल. धावसंख्या होते 35. गुड लेन डिलिव्हरी होता. चेंडू काहीसा समजला नाही. पुन्हा एकदा पंच या ठिकाणी घोषित करतील. धावबाद कोण होते ते सांगतील या ठिकाणी पंच. स्ट्राईकचा फलंदाज बाद आहे की नॉन स्ट्राईकचा फलंदाज बाद आहे? मला वाटतंय नॉन स्ट्राईकचा फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. धाव पूर्ण होऊ शकली नाहीये. सोनूला परतावं लागतंय. आता सोनूची जागा घेण्यासाठी कोण येतंय? पुढचा फलंदाज वैभव. डॉट चेंडूची आवश्यकता नाहीये संघासाठी. एका संघासाठी डॉट चेंडूची आवश्यकता आहे, एका संघासाठी डॉट चेंडूची आवश्यकता नाहीये. हेच तर खरं क्रिकेटचं वैशिष्ट्य आहे की जास्तीत जास्त चेंडू हे आपल्या बाजूने कसे वळवले जातील, जास्तीत जास्त चेंडूवरती मारा कसा केला जाईल हे फलंदाजीचं यावरती लक्ष असेल. तर जास्तीत जास्त चेंडू हे निर्धाव कसे फेकले जातील यावरती गोलंदाजाचं लक्ष असेल. शेवटी फलंदाजी आणि गोलंदाजी हे दोन्ही क्रिकेटचे दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. एका बाजूला फलंदाजी तर एका बाजूला गोलंदाजी. कधी फलंदाजी वरचढ ठरते तर कधी गोलंदाजी. पुढचा चेंडू प्रथमेशाचा आणि सुंदर असा वैभवने कडवलेला चेंडू मिड ऑफच्या दिशेने आणि पहा थ्रो पहा या ठिकाणी जो थ्रो केला गेलेला आहे. कुठेही त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण उभा नसताना सुद्धा या ठिकाणी थ्रो फेकला गेलेला आहे आणि या ठिकाणी ओव्हर थ्रोच्या सुद्धा काही धावा मिळत आहेत. धावसंख्या 3 ने भर होते. धावसंख्या होते 38. सचिन आणि वैभव पा सचिनकडून अपेक्षा आहे काही षटकारांची. पुन्हा लेगला घडवलेला चेंडू. पाहूया किती धावा मिळत आहेत आणि या 2 धावा घेण्यामध्ये यशस्वी ठरतायत. क्षेत्ररक्षण करताना थोडासा काही क्षेत्ररक्षक फंबल झाला होता, थोडासा पडला खाली, त्यामुळे चेंडू काही वेळेमध्ये फेकला गेला नाही, त्यामुळे वेळ मिळाला फलंदाजाला. रनिंग बिटवीन द विकेट चांगली होती. 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धावेने धावसंख्येत भर होते. धावसंख्या होते 40. 40. प्रथमेशला काहीतरी शेवटच्या चेंडूमध्ये चमत्कार करावा लागेल जेणेकरून तुला नमस्कार करेल संघ. आणि पुन्हा एकदा पाहूया या ठिकाणी धावबाद होऊ शकतो आणि नक्कीच वरचढ ठरतोय तो प्रथमेश. धावबाद होतोय या ठिकाणी आकाश. सचिन माफ करा. आणि शेवटचा चेंडू आहे. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू. नॉन स्ट्राईकला येतोय राहुल. स्ट्राईक वरती आहे वैभव. पाहूया शेवटच्या चेंडूवरती काय होतंय. जर चेंडू सीमा पार झाला तर नक्कीच तो तुम्हाला चमत्कार करावा लागेल. तेव्हा कुठेतरी तुम्हाला नमस्कार घातला जाईल. आणि पाहूया पुन्हा या ठिकाणी कडा घेतली होती चेंडूची. एका धावेवरतीच बहुतेक समाधान मानावं लागणार आहे आणि एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या होते 41. 42 टू विन. 42 जिंकण्यासाठी आवश्यक आहेत. याची कोकण गौरव संघाने नोंद घ्यायची आहे. 24 चेंडू आणि 42 धावांची आवश्यकता आहे.
आपण त्या ठिकाणी उभारलेला आहे. त्या खेळाडू कक्षाच्या ठिकाणी फक्त खेळाडूच बसले पाहिजेत. प्रेक्षकांना विनंती आहे की आपण नक्कीच ऊन आहे, खूप प्रचंड प्रमाणामध्ये या ठिकाणी उन्हाचा ताप वाढलेला आहे, परंतु आपण थोडंसं स्टेजच्या बाजूला जी काही झाडे आहेत त्या झाडाच्या खाली आपण या ठिकाणी थोडंसं बसण्याची आपली स्वतःची व्यवस्था करायची आहे. कारण आपण खेळाडू कक्ष जे उभारलेले आहे ते फक्त खेळाडूंसाठी उभारलेले आहे, याची सर्वांनी नोंद घ्यायची. चला काशवी 11चे संघनायक आलेले आहेत का? काशवी 11 मित्रांनो, काशवी 11 आपण कुठे आहात? जननी देवी तळेकर संघाचा संघनायक या ठिकाणी उपलब्ध आहे. काशवी 11 संघ. चला या ठिकाणी सामन्याला सुरुवात होतीये. स्ट्राईक वर आहे. फलंदाजाचं नाव सांगा मित्रांनो. गोलंदाज गौरेश, आघाडीचा गोलंदाज. पहिलं षटक आपल्या संघासाठी गौरेश. स्ट्राईकला निखिल, नॉन स्ट्राईकला आशिष. स्ट्राईकवर आहे निखिल, नॉन स्ट्राईक वरती आहे आशिष आणि गोलंदाजी करतोय गौरेश. पहिला चेंडू अवांतर चेंडू, वाईड चेंडू घोषित केला जातोय. काही समजत नाहीये. प्रत्येक जो काही गोलंदाज येतोय पहिला चेंडू जो काही अवांतर स्वरूपामध्ये फेकतोय. कदाचित लाईन अँड लेंथ जी आहे ती समजण्यासाठी थोडा वेळ लागतोय की काय. पहिला चेंडू हा मात्र अवांतर स्वरूपामध्ये जावा लागतोय. पुन्हा एकदा या ठिकाणी गोलंदाजीवरती गौरेश. सुंदर असा लेगला कडलेला चेंडू. पाहूया काय होतंय. पंच घोषित करतील. खणखणीत आहे निखिल. पुरेपूर समाचार घेतला पहिल्या चेंडूचा. काहीसा हाफ लेंथ चेंडू होता. पूर्णपणे वेळ मिळाला तो चेंडूचा समाचार घेण्यासाठी. चेंडू केला सीमा पार, चौकार. चला गौरेशाचा पुढचा चेंडू. पुढील डिलिव्हरी काय करतोय, कोणत्या स्वरूपाची डिलिव्हरी असेल, त्याला निखिल काय प्रत्युत्तर देतोय. वाव, व्हेरी गुड, व्हेरी नाईस शॉट आणि षटकार. खरंच डोळ्याचं पारणं फिटेल असं. कौशल्य वेगळंच दाखवतो या ठिकाणी. जो त्याने लेगच्या दिशेने जो चौकार मारला होता तो सुद्धा एकदम सुरेख चौकार होता. षटकार तर जो मारलेला आहे सीमेच्या पलीकडे, खणखणीत गगनचुंबी असा षटकार. धाव संख्येत 6 भर होते. धाव संख्या होतीये 11. 2 चेंडू 11 धावा. नाममात्र मला वाटतंय 42 धावांचं आव्हान आहे ते कोकण गौरव संघाला. स्ट्राईक वरती आहे निखिल. पाहूया निखिल आता पुन्हा एकदा काय करतोय. गौरेशचा पुढील चेंडू. पुन्हा समाचार घेतोय की गौरेश परतफेड करतोय. वाव, व्हेरी नाईस. परंतु पाहूया या ठिकाणी लॉंग ऑफला काही खेळाडू नव्हता आणि पुन्हा एकदा हा खडखडीत चौकार निखिलच्या बॅट. आपल्याला हे जे काही भव्य दिव्य चषक आपल्याला समोर जे पाहायला मिळत आहेत, या चषकावरती आपलं नाव कोरलं गेलं पाहिजे. ही प्रत्येकाची मनीषा असेल आणि ती मनीषा पूर्ण करायची असेल तर प्रत्येक खेळाडूला इथे 100% योगदान द्यावं लागेल आणि त्याच प्रयत्नामध्ये निखिल पाहायला मिळतोय. पुढील चेंडू निखिल पुन्हा एकदा समाचार घेतो की काय, परंतु गुड लाईन डिलिव्हरी.
छानसा चेंडू होता. चेंडू काहीसा समजला नाही तो निखिल याला. गौरेशाचा हा निर्धाव चेंडू येतोय आणि धाव संख्या स्थिर होतीये. धाव संख्या होतीये 15. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत गौरेशाचे. पुन्हा एकदा निखिल काही तयारीमध्ये नव्हता. मध्ये मध्ये थोडस ग्राउंडवरती व्यत्यय येतय. पुन्हा एकदा गौरेश. निखिल काय करतोय? पुन्हा एकदा सपाटून चेंडू मारतोय की नाही आणि पुन्हा एकदा लेगच्या दिशेने हा कडवण्याचा चेंडू होता, परंतु किती धावावरती समाधान मानावं लागतंय. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. धावा रोखल्या जात आहेत. धाव संख्या 1 ने भर. धाव संख्येत वाढ होते. धाव संख्या होते 16. धाव संख्या 16. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील. तसं पाहायला गेलं तर 16 धावा या चांगल्या धावा या ठिकाणी जमा करू शकलेला आहे तो कोकण गौरव संघ. निखिलने योगदान दिलेलं आहे. बहुतेक 2 चौकार 1 षटकार त्यांनी ठोकलेला आहे आतापर्यंत. पुन्हा एकदा लेगला कडलेला चेंडू आणि हा सुद्धा षटकार होऊ शकतो. षटकार. करतोय तो कोकण गौरव संघ. बॅकफूट वरती जातोय श्रेया स्पोर्ट्स संघ. वैभव पुढील गोलंदाज येतोय तो वैभव. आपल्या संघाची धुरा सांभाळण्यासाठी जिद्दी मराठी बॉईज संघाकडून वैभव आपल्या संघाची धुरा सांभाळण्यासाठी स्ट्राईक वरती आहे. निखिल सुरुवातीपासून गोलंदाजीचा समाचार घेतोय. पहिल्या षटकामध्ये 2 चौकार 1 षटकार त्याने खेचला होता. त्याचबरोबर नॉन स्ट्राईकच्या बॅट्समनने 1 षटकार खेचला होता आणि अशा एकूण 22 धावा आतापर्यंत त्यांनी घेतलेल्या आहेत. 2 चौकार आणि 2 षटकार खेचून वैभव. चला काशवी 11 आणि जननी देवी तळेघर. जननी देवी तळेघर या ठिकाणी उपस्थित आहे. काशवी 11 आपला संघ नायक इथे उपस्थित नाहीये. काशवी 11 मित्रांनो किती वेळा पुकार द्यायचे. आपणास विनंती आहे की आपण ताबडतोब या ठिकाणी उपस्थित राहायचे. काशवी 11 पुरेपूर समाचार घेत असताना पुढील चेंडू गौरवचा लेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न ऑफच्या दिशेने मारण्याच्या प्रयत्नामध्ये रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न होता, परंतु प्रयत्न फसलेला आहे. परंतु सुरेख फलंदाजी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाली आहे. चौकार आणि षटकारांच्या स्वरूपामध्ये आतिषबाजी पाहायला मिळाली होती. आणि पुन्हा एकदा आता उंचावून कडलेला चेंडू गगनचुंबी चेंडू आहे, परंतु पाहूया झेल होतोय की नाही. आणि या ठिकाणी झेल मात्र सुटलेला आहे. मित्रा पुन्हा एकदा आठवण करून चा मारा. वाव स्ट्रेट डाईव्ह चेंडू आहे. पाहूया षटकार होतोय की. आणि खणखणीत षटकार. चा षटकार लागत नाहीये तोपर्यंत माझी भूमिका ही त्याच स्वरूपाची असेल. आणि पुन्हा एकदा अवांतर धावेत भर. धाव संख्या होते 35. आता मात्र नाममात्र 7 धावांची आवश्यकता आहे. दुसरं षटक मार्गस्थ आहे. लेगच्या दिशेने कटवलेला चेंडू, मिडविकेटच्या दिशेने कटवलेला चेंडू आणि धावेत 1 ने भर होते. धाव संख्या होते 36. आता 6 धावांची आवश्यकता आहे.
दुसऱ्या षटकाखेर धाव संख्या होतीये 36. 6 धावांची आवश्यकता, 12 चेंडू 6 धावा. स्ट्राईक वरती आहे निखिल. सुंदर असा चेंडू होता, चेंडू काहीसा टप्प्यामध्ये आला नाही. 1 धावेवरती मात्र समाधान म्हणावं लागतंय. धाव संख्येत 1 ने पुन्हा भर होतीये. धाव संख्या होते 37. गोलंदाजाचं नाव मित्रांनो पुन्हा एकदा या ठिकाणी कॅच होऊ शकतो, पण पाहूया काय होतंय पुन्हा एकदा. आणि आता मात्र चूक होत नाहीये, कारण त्याला झटका लागतोय. पहिला खेळाडू तंबूत माघारी परततोय. कोकण गौरव यांचा मला वाटतंय आघाडीचेच फलंदाज या ठिकाणी ही धाव संख्या पूर्ण करतात की काय नाही, परंतु जिद्दी मराठी बॉईज यांनी बॅट्समन या ठिकाणी जागा घेतोय ओम. नाममात्र आता मला वाटतंय फक्त 5 धावांची आवश्यकता आहे. वाव, व्हेरी गुड शॉट. लॉंग ऑफच्या दिशेने मारला, खणखणीत सीमा पार षटकार. जाऊ नका,